3 start. Hello friends, welcome you all in Applied Science Chemistry lecture series. In previous lecture, we discussed about the construction of bomb calorimeter. तो बॉम्ब कॅलरीमीटरचं कन्स्ट्रक्शन कसं आहे त्याच्याविषयी आपण माहिती घेतली प्रिव्हियस लेक्चरला. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर आपण माहिती घेणार आहोत ते कशा पद्धतीने वर्क करतोय आणि त्या बॉम्ब कॅलरीमीटर यूज करून आपण कॅलोरिफिक व्हॅल्यू कशी मेजर करतोय दॅट वी विल सी इन टुडेज लेक्चर. ठीक आहे. आपण प्रिव्हियस लेक्चरला बघितलं होतं की बॉम्ब कॅलरीमीटर काय असतं. जो मधला आहे तो स्टीलचा बॉम्ब आहे. इथे एक क्रुसिबल आहे, त्याला आपण कोल सॅम्पल घेतले, 2 इलेक्ट्रो आपण डीप केलेले बाय युजिंग बॅटरी सप्लाय. We pass the current which help to increase the temperature, and for combustion we require oxygen. इथं आपण ऑक्सिजन पास केला आहे. that carbon combined with oxygen that will form carbon dioxide plus heat. त्या हीट मुळे काय होणार बघा, आता वर्किंग कसं होतं बघा. ज्या वेळेस आपण इथनं ऑक्सिजन गॅस पास करणार, when you pass oxygen gas, that oxygen react with coke that will produce the heat after combustion. Combustion काय होईल, heat supply करेल, heat is produced. त्या heat मुळे काय होईल, आपला जो काही डिव्हाइस आहे ज्याला आपण म्हणतोय बॉम्ब, त्याला काय हीट मिळणार. तर आपण बघतो घरामध्ये एका पातळीमध्ये आपण पाणी तापवलं, पाणी तर तापतं ते, पण ते पातळी सुद्धा आपल्याला असं गरम झालेलं असतं. त्याचप्रमाणे यातून जी काही हीट मिळाली ती हीट कोण ऍब्सॉर्ब करणार आहे, तुमचा हे स्टीलचा जो बॉम्ब आहे तो हीट ऍब्सॉर्ब करेल. त्यामुळे काय होईल, त्याचं टेम्परेचर वाढणार. मग तो हीट काय करेल, इट विल सप्लाय हीट टू द वॉटर सॅम्पल. तो वॉटरला हीट सप्लाय करेल. इट विल सप्लाय हीट टू द वॉटर. इट विल सप्लाय हीट टू द वॉटर. वॉटर सप्लाय केल्यामुळे वॉटर टेम्परेचर काय होईल, वाढणार. सपोज स्वतः टेम्परेचर आहे तर T1, नंतर टेम्परेचर होईल T2. कशाचं, वॉटरचं. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण वॉटरचं टेम्परेचर किती वाढलंय याचा उपयोग करून आपण मेजर करतो की कॅलोरिफिक व्हॅल्यू किती मिळाली. म्हणजे सुरुवातीला टेम्परेचर किती होतं, नंतर किती वाढलं, मग त्याच्यावर आपण काढतोय कॅलोरिफिक व्हॅल्यू. अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेल्सिअस. बरोबर, आपण ते शिकलोय. म्हणजे किती डिग्री सेल्सिअस वाढते ते आपण मेजर करतो आणि त्याचा उपयोग करून आपण कॅलोरिफिक व्हॅल्यू काढतोय. मग आता ही जी हीट सप्लाय केली कोल सॅम्पलनी ती मिळाली बॉम्ब कॅलोमीटरला. बॉम्ब कॅलोमीटर कोणाला मिळाली, वॉटर सॅम्पलला. वॉटर टेम्परेचर काय होईल, इन्क्रीज होईल. दॅट इन्क्रीजिंग टेम्परेचर इज T2. इनिशियल टेम्परेचर इज T1. सुरुवातीला होतं T1, नंतर आलंय टेम्परेचर T2. टेम्परेचर इज इन्क्रीज. दॅट इन्क्रीजिंग टेम्परेचर इज मेजर विथ रिस्पेक्ट टू कॅलोरिफिक व्हॅल्यू. मग आता वॉटर हीट ऍब्सॉर्ब करणार आहे, त्यासोबत काही प्रमाणामध्ये आपण जो स्टर वापरलाय तो पण हीट ऍब्सॉर्ब करेल थोडीफार, काही प्रमाणात. बरोबर, काही हीट तुमची बॉम्ब कॅलोमीटर यूज करेल. समजा तुमची बकेट समजा स्टीलची असेल तर ती काही प्रमाणात हीट ऍब्सॉर्ब करेल. थोड्या प्रमाणात ती पण हीट ऍब्सॉर्ब करण्याची शक्यता आहे. म्हणजे हीट थोडीशी लॉस व्हायची शक्यता तिथे असेल. त्याला आपण म्हणतो जी हीट आपली जी लॉस होते त्या स्टील बकेटने किंवा या स्तराने, त्याला म्हणतो आपण वॉटर इक्विव्हॅलेंट हीट, विच इज मेजर बाय युजिंग स्मॉल w. स्मॉल w आपण ती मेजर करतोय. आणि जी वॉटर हीट ऍब्सॉर्ब केली त्याचा आपण मास ऑफ वॉटर, दॅट इज कॅपिटल W. मास ऑफ वॉटर, कॅपिटल W. ठीक आहे. मला आपण कसं मेजर करतो बघा. सपोज तुमचं जे काय फ्युएल सॅम्पल आहे त्याचा मास आहे 1 ग्रॅम. X ग्रॅम ऑफ तुम्ही फ्युएल सॅम्पल घेतलेले, त्याची L ही काय आहे, हाय कॅलोरिफिक व्हॅल्यू. म्हणजे आपण म्हणूया की ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू म्हणून आपण समजा. हाय कॅलोरिफिक व्हॅल्यू किती याची, L आहे इन
कॅलरी पर आपल्या ग्रॅममध्ये मेजर केलं कॅलरी पर ग्रॅम. मग आता हिची कॅलरीफिक व्हॅल्यू आहे, इथे तर मास आहे, मग त्याने हिट किती लिमिट केली असेल? देअरफॉर हिट liberated by burning of fuel equal to mass of fuel into its calorific value. Mass of fuel into calorific value. Confuse नको व्हायला म्हणून x into calorific value, that is heat liberated by fuel. ही एवढी तिने लिमिट केली. मग आता ऍब्सॉर्ब किती आली? हीट ऍब्सॉर्ब बाय वॉटर अँड तुम्हाला माहिती काय हीट ऍपेटस पण ऍब्सॉर्ब करेल. हीट ऍब्सॉर्ब बाय दॅट वॉटर and apparatus, that is equal to mass of water capital W plus water equivalent, that is small w, into final temperature minus initial temperature. एवढी लिमिट केली, एवढी absorb केली. By comparing equation 1 and equation 2, we get XL equal to capital W plus small w T2 minus T1. So x आपला येईल या साईड आपण घेतला so L equal to W plus small w T2 minus T1 upon x. This is the formula to determine the calorific value using bomb calorimeter. समजते? अशा पद्धतीने आपण बॉम्ब कॅलोमीटरचा यूज करून आपली हीट मेजर करतो. ठीक आहे, समजलंय? कुठला डाऊट नाही? याच्यावर प्रश्न काय विचारू शकतो? कुठल्या टाईपचं फ्युएल सॅम्पलची हीट आपण यूज करतोय? तर सॉलिड, लिक्विड. लिक्विड कसं पाहिजे? नॉन व्हॉलेटाइल फ्युएल असेल तर त्या दोन टाईपची म्हणजे सॉलिड, लिक्विड, नॉन व्हॉलेटाइल लिक्विड सॅम्पलची कॅलोरिफिक व्हॅल्यू बाय युजिंग बॉम्ब कॅलोमीटर आपण मेजर करू शकतो. सॉलिड आणि नॉन व्हॉलेटाइल लिक्विड दोघांची कॅलोरिफिक व्हॅल्यू आपण बॉम्ब कॅलोमीटरचा यूज करून मेजर करू शकतो. एक्झाम मध्ये प्रश्न विचारतो, माहिती असलं पाहिजे. बॉम्ब कॅलोमीटर इज used to measure calorific value of solid, liquid, gas, solid plus liquid, solid plus volatile liquid, solid plus non volatile liquid. प्रश्न कसा पण एक्झाम मध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो. You have to be prepared. Correct answer is solid and non volatile liquid ची calorific value आपण बॉम्ब कॅलोमीटरनी चेक करतो. ठीक आहे, आता बघूया आपण नेक्स्ट टॉपिक, दॅट इज कार्बोनायझेशन ऑफ कोल बाय ओटो हॉफमन्स ओव्हन. ओटो हॉफमन्स ओव्हन, द नेम ऑफ इंस्ट्रूमेंट इज ओटो हॉफमन्स ओव्हन. ठीक आहे, आता ओटो हॉफमन्स ओव्हन मध्ये आपण काय करतो? याच्यामध्ये कार्बोनायझेशन करतोय. कार्बोनायझेशन ऑफ कोल म्हणजे काय करतो आपण? ब्रेकिंग ऑफ कोल इज कॅरिड आउट टू प्रोड्यूस कोक. ब्रेकिंग ऑफ कोल इज कॅरिड आउट टू प्रोड्यूस द कोक. नाव दिसत नाही का? ठीक आहे, मी एक्सप्लेन करतोय. डायग्राम पर थोडं लक्ष द्या. मी नाव एक्सप्लेन करू सांगतो व्यवस्थित मला.
the carbonation of coal by using Otto Hoffman's oven. So in this method of pyrolysis, which is called as breaking of coal, is carried out, and the coal is converted into coke. Pyrolysis means breaking of coal into coke takes place by using Otto Hoffman's oven. आता काय होतं आपण इथं हे जे डिव्हाइस मध्ये इथे आपला कोल सॅम्पल असतो. इथं आपण हॉट एअर पास करतोय, थोडंसं गॅस पास करतोय, तो गॅस इथनं पूर्णपणे मध्ये रिजनरेट होतोय आणि इथे आपलं एक आउटलेट दिसतं बघा. या आउटलेट म्हणून आपला तो गॅस बाहेर पडतोय. ज्या प्रोसेस मध्ये तो गॅस बाहेर पडतोय द गॅस इज रिमूव्ह. इथे काय झालं, आपला कोल इज कन्वर्टेड इनटू कोक. आता हा जो काय गॅस बाहेर पडतोय म्हणजे कोलचं रूपांतर कशा झालं, कोक मध्ये झालं, आणि इन दिस प्रोसेस द गॅस इज एस्केप. या गॅस म्हणून आपल्याला काय काय मिळते, बाय युजिंग दॅट गॅस वी कॅन रिकवर डिफरंट टाइप ऑफ प्रोडक्ट. इथे आपण मिळतोय नाव दिसतं म्हणून मी पुन्हा व्यवस्थित नाव इथे मिळतो आपला टार, डांबर म्हणतो आपल्याला. देन अमोनिया, देन त्याचं नाव मी वरती देतोय नॅफ्थॅलिन, बेन्झीन, बरोबर, अँड H2S म्हणजे हायड्रोजन सल्फाइड गॅस तुम्हाला इथे मिळतोय. म्हणजे जो तुम्हाला कार्बोनेशन ऑफ कोल तुम्ही जे करताय, जे ब्रेकिंग करताय कोल सॅम्पलचं, इन दॅट प्रोसेस whatever the gas is evolved, that gas contain tar, ammonia, benzene, naphthalene and H2S. ते गॅस पासून आपल्याला एवढे प्रोडक्ट आपले मिळत आहेत बघा. कसे मिळतात ते आपण समजून घेऊयात. हाऊ दॅट प्रोडक्ट इज ऑब्टेन बाय युजिंग दॅट गॅस. बघा, सपोज इथनं आपला गॅस आपण पास केलाय, तो आला पहिल्या चेंबर मध्ये इथे. In this chamber, when that gas enter, then that gas plus that gas wait a minute. That gas plus we spray liquor ammonia, liquor ammonia. आपल्या करतो इथं त्या गॅस मध्ये वरतून लिकर अमोनिया स्प्रे करतोय. मग काय होईल, हा जो काय लिकर अमोनिया आपण स्प्रे करतोय त्याच्यामुळे जे काही डस्ट पार्टिकल असेल, दॅट डस्ट अँड tar they get collected in this chamber. Dust and tar म्हणजे आपण म्हणतो डांबर म्हणतो आपण, they get collected in this compartment. Dust and इथं आपल्याला डस्ट आणि टार मिळालेला आहे. नंतर काय करतो आपण, इथं टार मिळाला त्याला पुन्हा हिट करतोय. हिट केल्यामुळे काय होईल, जे आपण लिक्विड अमोनिया स्प्रे केलंय त्यातला जो अमोनिया आहे तो अमोनिया गॅसच्या फॉर्म मध्ये रिमूव्ह होईल इथनं. मग हा गॅस कुठे येणार, सेकंड कंपार्टमेंट में येणार. इथं आला तो गॅस, तो आला इथे या कंपार्टमेंट मध्ये तो गॅस आला, बरोबर. इथे काय करतो आपण, इन दिस गॅस
वी स्प्रे वॉटर, आपण वॉटर स्प्रे केला. वॉटर स्प्रे केला काय होतं बघा. when we spray the water, काय केलं आपण, अमोनिया गॅस होता इथे आलेला, वरतून आपण वॉटर स्प्रे केलं, जो आपला अमोनिया गॅस होता that react with water that will form ammonium hydroxide, that will form ammonium hydroxide gas, अमोनियम हायड्रॉक्साईड मिळाला. ठीक आहे, इथं आपल्याला वॉटर स्प्रे केल्यामुळे काय मिळालं, अमोनियम हायड्रॉक्साईड गॅस मला इथं मिळाला सेकंड कंपार्टमेंट मध्ये. नंतर तो गॅस इथं आपण पास केला थर्ड चेंबर मध्ये, gas is passed in third chamber. Here we sprinkle water but at low temperature. लो टेम्परेचर आपण वॉटर आपण इथे काय करतोय, स्प्रे करतोय. मग आपल्याला इथे काय मिळतोय, नॅफ्थॅलिन मिळतोय. नॅफ्थॅलिन इज ऑब्टेन बाय स्प्रेइंग द वॉटर ऍट लो टेम्परेचर. वॉटर आपण लो टेम्परेचरला स्प्रे केला, मग आपल्याला मिळाले नॅफ्थॅलिन. नॅफ्थॅलिन कुठे वापरतो आपण, आपल्या घरामध्ये पण आपण नॅफ्थॅलिन बॉल्स वापरतो बघा. कपाटामध्ये आपण ते उंदी होऊ नये आपण ज्या गोळ्या ठेवतो बघा, आपण त्याला डांबर गोळी म्हणतो मराठीत. डांबर गोळी आपण यूज करतोय, दॅट इज नॅफ्थॅलिन बॉल्स. हा नॅफ्थॅलिन आपल्याला इथं मिळालाय बाय दी कोल सॅम्पल. ठीक आहे, तार कुठे वापरतो आपण, डांबर कुठे वापरतो, रस्ते बनवायला, कन्स्ट्रक्शन ऑफ रोड साठी आपण डांबर यूज करतोय. अमोनिया आपण डिफरंट प्रोसेस मध्ये वापरतोय, रिएक्शन मध्ये वापरतो आपण. नॅफ्थॅलिन कुठे वापरतोय, एक मेन आपला तो माहिती नॅफ्थॅलिन बॉल्स, जर आपण डांबर गोळी म्हणतोय त्यासाठी आपण वापरतोय. नंतर हा गॅस होता इथून, त्यात आपण काय केलं, तार सेपरेट केला, अमोनिया सेपरेट केला, बेन्झीन सेपरेट केला. नंतर तो आला आपला नेक्स्ट कंपार्टमेंट मध्ये. इन दिस कंपार्टमेंट दॅट गॅस एंटर इन दिस कंपार्टमेंट. या कंपार्टमेंट मिळाला. इथे काय करतो आपण, हिअर इन दिस कंपार्टमेंट वी स्प्रिंकल पेट्रोलियम ऑइल. काय स्प्रे केला आपण इथं, we sprinkle petroleum oil and which help to settle the, which help to form the benzene. तो बेन्झीन फॉर्मेशन साठी मदत करतोय. आता बेन्झीन कुठे वापरतो आपण, ऍज अ सॉल्व्हंट. बरेचसे सबस्टन्स डिझॉल्व करण्यासाठी ऍज अ सॉल्व्हंट आपण बेन्झीनचा यूज करतो. ठीक आहे, आणि सगळ्यात शेवटी जो गॅस उरलेला आहे थोड्या प्रमाणामध्ये, तो गॅस आपण काय करतोय, दॅट गॅस इज पास इन लास्ट चेंबर. इन दिस लास्ट चेंबर the gas is passed through a purifier which contain moist Fe2O3. That gas is passed. Okay, gas are then passed through a purifier which is packed with a moist Fe2O3. In that moist Fe2O3 react with H2S. वॉटर आपल्याला रिमूव्ह होईल, आपला सल्फर काय होईल, आपला इथे आपला रिटेन आला. दॅट मीन्स H2S इज रिटेन हिअर. अशा पद्धतीने आपल्याला कार्बोनेशन कोक मध्ये 5 प्रोडक्ट मिळाले. We get the tar, ammonia, benzene, naphthalene and H2S gas आपल्याला कार्बोनेशन ऑफ कोल मध्ये
हे 5 प्रॉडक्ट आपल्याला मिळालेले आहे. ठीक आहे, समजलं सर्वांना? कुठे काय अडचण नाही याच्यामध्ये? जायचं पुढे. विद्यार्थी मित्रांनो, एमसीक्यू पॅटर्नचा तुम्हाला एक फायदा असा आहे का तुम्हाला डायग्राम कोणी म्हणणार नाही की डायग्राम काढून दाखवा. पहिले मग 4 मार्काला प्रश्न विचारला, कार्बोनेशन ऑफ कोल बाय ऑटो मेथड, मुलांना पूर्ण डायग्राम काढायची, डायग्राम एक्सप्लेन करायची, पूर्ण प्रोसेस एक्सप्लेन करायची होती. आता पॅटर्न कसा आहे, एमसीक्यू आहे, फक्त तुम्हाला सिंपल प्रश्न विचारू शकता. टारसाठी काय वापरलं आपण, काय स्प्रिंकल केलं टारसाठी, लिकर अमोनियम आपण स्प्रिंकल केला, लिकर अमोनिया आपण स्प्रिंकल केला टारसाठी. अमोनियासाठी काय स्प्रिंकल केला आपण, वॉटर. नॅपकिन साठी आपण वापरला कोल्ड वॉटर. इथे काय वापरला आपण, पेट्रोलियम ऑइल. इथे वापर आपला मॉइस्ट Fe2O3 वापरला आपण. मिळवण्यासाठी काय वापरला आपण, लिकर अमोनिया वापरला, इथे वॉटर वापरलं, इथे कोल्ड वॉटर वापरलं, इथे पेट्रोलियम वापरलं, इथे मॉइस्ट Fe2O3 वापरलं. टारचा उपयोग कुठे होतो, नॅच्युरल मॉल कुठे होतो, बेंझिन कुठे होतो, आणि H2S गॅस कुठे होतो, याच्याविषयी माहिती आपण घेतलेली. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, जाऊयात आपण पुढे. दॅट इज लिक्विड फ्युएल. लिक्विड फ्युएल, पेट्रोल, डिझेल, केरोसिन आर द एक्झाम्पल ऑफ लिक्विड फ्युएल. आता लिक्विड फ्युएल कुठे मिळतं आपल्याला, जमिनीत मिळते. दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज पेट्रोलियम ऑइल. पेट्रोलियम ऑइल, पेट्रोलियम ऑइल म्हणजे पेट्रा म्हणजे काय, तर रॉक. थोडक्यात काय म्हणतो आपण, रॉक ऑइल. जमिनीच्या खाली असतं ते, तर आपण ड्रिल करतोय आणि आपल्याला मिळते पेट्रोलियम ऑइल, बरोबर की नाही. बऱ्याचदा काय होतं, जे काही कोस्टल एरिया असेल, म्हणजे समुद्रकिनारी किंवा नदीच्या काठाचा भाग असतो, त्या ठिकाणी आपल्याला मिळते पेट्रोलियम ऑइल. लिक्विड फ्युएल, it is obtained from petroleum oil. That oil is also called as a crude oil. असं तुम्ही ऐकलं असेल. क्रूड ऑइल आपण वापरतोय, ते साधारणतः ग्रीनिश कलरचं असतं, डार्क ग्रीनिश ब्राऊन, जे आपल्याला मिळते कुठे, अर्थ क्रस्ट मध्ये मिळते, जमिनीच्या खाली मिळते, बरोबर. आणि ते जे काही आपल्याला क्रूड ऑइल मिळते, त्या क्रूड ऑइल पासून आपण काय करतोय, आपल्याला जे काही लिक्विड फ्युएल पाहिजे ते आपण सेपरेट करतोय. मग ते लिक्विड ऑइल कसं मिळते, तर आपल्याला मिळते मायनिंग पासून. आपण काय करतोय, जमिनीच्या खाली ड्रिल करतोय, मग ते ऑइल आपलं वरती आपल्याला मिळते बाय ड्रिलिंग. जमिनीच्या खाली असतं, आपण ते ड्रिल केल्यानंतर ते ऑइल आपल्याला मिळते. मग ते कसं तयार होतं, हाऊ इट इज फॉर्म. साधारणतः जे काही व्हेजिटेबल मॅटर असतील, व्हेजिटेबल मॅटर्स किंवा ॲनिमल असतील, जे जमिनीच्या खाली आपण काय करतो, बरीड करतो, की मेल्यानंतर पुरतो म्हणतो याला, त्यांच्यावरती काय होतं, बॅक्टेरिया अटॅक करतात, बरोबर. कोणत्या बॅक्टेरिया, एनारोबिक बॅक्टेरियावरती अटॅक करतात, त्याला डिकंपोज करतात, आणि डिकंपोज करून तुम्हाला मग एक लिक्विड मिळते, दॅट इज क्रूड ऑइल. काय केलं समजलंय, व्हेजिटेबल मॅटर
किंवा ॲनिमल जे असतील त्याचं काय केलं आपण कन्व्हर्जन केले बाय युझिंग anaerobic bacteria that crude oil contain mostly hydrocarbons. कार्बन आणि हायड्रोजनचे प्रोडक्ट असतात. कार्बन आणि हायड्रोजनचे प्रोडक्ट्स. पेट्रोल पण कार्बन हायड्रोजनचा एक प्रोडक्ट म्हणजे त्याला काय म्हणतो आपण हायड्रोकार्बन्स. Petroleum oil is obtained by decomposition of vegetable matter, animal of prehistoric forest and conversion of that vegetable matter or animal into crude oil or into hydrocarbon by using anaerobic bacteria. By using anaerobic bacteria, conversion of vegetable matter or animal into hydrocarbon takes place. That is crude oil. That is how the petroleum is obtained. And by drilling, ड्रिल करतो काय करतो आपण होल पाडतोय जमिनीच्या खाली आणि त्यातनं आपण आपलं ऑइल आपल्याला कलेक्ट करतोय. बाय ड्रिलिंग द होल्स इन अर्थ क्रस्ट ऑइल्स आर कलेक्टेड. आता ऑइल कुठे मिळालं हे तुम्हाला कळालं. जमिनीच्या खाली तुम्ही काय केलंय ड्रिल केले होल पाडलेले तुम्हाला काय मिळालं तुमचं ऑइल इथे मिळालेलं आहे. बाय ड्रिलिंग वी गेट द ऑइल. ठीक आहे तुमचं ऑइल तुम्हाला मिळाले. आता काय करायचं तुम्हाला ते क्रूड ऑइल जे आहे त्याच्यात पेट्रोल मिक्स आहे त्याच्यात डिझेल मिक्स असेल त्यात केरोसिन असेल त्याच्यात टार असेल त्याच्यामध्ये काही सॉलिड रेसिड्यू पण त्याच्यामध्ये असेल सगळं त्यात मिक्सिंग आहे. माझा आपली पुढची स्टेप काय असणार आहे क्रूड ऑइल तर मिळालेले. नेक्स्ट स्टेप आपली त्याला आपण रिफाईन करतोय रिफायनिंग ऑफ द क्रूड ऑइल. रिफाईन कसं करायचंय सगळ्यात पहिले जे तुमचं क्रूड ऑइल असतं दॅट क्रूड ऑइल फॉर्म इमल्शन विथ वॉटर. गुड इमल्शन म्हणजे काय होतं क्रूड ऑइल वॉटर एकदम व्यवस्थितपणे मिक्स झालं प्रॉपरली मिक्स झालं असतं. मग आपल्या सगळ्यात पहिले काय करायचं आहे आपलं वॉटर रिमूव्ह करायचं आहे. क्रूड ऑइल आणि वॉटर एक प्रॉपरली मिक्स होऊन आपले एक होमोजिनियस सोल्युशन मिळते. बरोबर जर म्हणतो फॉर एक्झाम्पल दूध आणि पाणी मिक्स केलं तर पूर्ण प्रॉपरली मिक्स झालेलं असतं. दॅट इज होमोजिनियस सोल्युशन दॅट इज कॉल्ड एज इमल्शन. तसंच क्रूड ऑइल आणि वॉटर आपलं मिक्स होऊन काय मिळतं आपल्याला इमल्शन मिळते. मग आपल्याला आता काय करायचं सगळ्यात पहिली स्टेप वॉटर आपल्याला रिमूव्ह करायचंय. मग काय करायचं आपल्याला आपलं जे काय इमल्शन आहे that immersion is passed between two highly charged electrode. हायली चार्ज इलेक्ट्रोड मध्ये काय केलं आपण आपलं इमल्शन आपण पास केलं. that immersion is passed through highly charged इलेक्ट्रॉन. इमल्शन काय केलं आपण हायली चार्ज इलेक्ट्रॉन मध्ये ते पास केलं. ज्यावेळेस आपण ते हायली चार्ज इलेक्ट्रॉन मध्ये पास करू त्याचे काय वॉटर ड्रॉपलेट असते त्याच्यामध्ये दे गेट कलेक्टेड टू फॉर्म अ लार्ज वॉटर ड्रॉप. दॅट वॉटर ड्रॉपलेट गेट कलेक्टेड टू फॉर्म अ लार्ज ड्रॉप. दॅट वॉटर ड्रॉपलेट कलेक्टेड टू फॉर्म अ लार्ज ड्रॉप. वॉटर ड्रॉपलेट कलेक्टेड टू फॉर्म अ लार्ज ड्रॉप which can be separated easily. जो आपण इझिली सेपरेट करतो. काय केलं आपण जे आपलं इमल्शन होतं ते हायली चार्ज इलेक्ट्रॉन पास केलं त्यामुळे काय झालं जे वॉटरचे ड्रॉपलेट होते स्मॉल ते कंबाईन झाले आणि आपल्याला मिळालं लार्ज ड्रॉप मिळाला. लार्ज ड्रॉप मिळाला जे आपण सहजपणे जे स्मॉल ड्रॉपलेट असतील ते कंबाईन होणार आणि आपल्याला एक लार्ज ड्रॉप मिळेल जो आपण सहजपणे सेपरेट करतोय. That method is Cottrell's process. Cottrell's process. काय केलं आपण समजले water is passed through that emulsion which contain that crude oil plus water
it is passed through highly charged electrode which remove the water. ते काय केलं, वॉटरला रिमूव्ह केलं. नंतर आपल्याला करायचंय रिमूव्हल ऑफ सल्फर इम्प्युरिटी. आपण काय करतोय, आपलं जे काही क्रूड ऑइल आहे, दॅट क्रूड ऑइल is treated with copper oxide. That crude oil is treated with copper oxide. After that reaction, whatever sulfur is present, that sulfur react with the copper oxide, and that sulfur is converted into copper sulfate. आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये शिकलोय that copper is having more affinity for sulfur than oxygen. म्हणजे कॉपर ऑक्साईड मध्ये पास करणार याच्यामध्ये, तो कॉपर ऑक्साईड काय करेल, या क्रूड ऑइल मध्ये जिथे जिथे सल्फर असेल त्या सल्फर सोबत काय होईल, कॉपर कंबाईन होईल आणि काय मिळेल तुम्हाला, कॉपर सल्फेट मिळणार. हा कॉपर सल्फेट नंतर आपण काय करणार, बाय द प्रोसेस ऑफ फिल्ट्रेशन आपण काय करू शकतो, सेपरेट करणार. क्रूड ऑइल घेतला, त्या क्रूड ऑइल मध्ये काय टाकलं आपण, कॉपर ऑक्साईड टाकले. तर कॉपर जो आहे, दॅट कॉपर इज हॅव्हिंग मोर अफिनिटी, मोर अट्रॅक्शन फॉर सल्फर. त्या कॉपर सल्फरचं जास्त अट्रॅक्शन आहे. मग काय होईल, दॅट कॉपर रिएक्ट विथ सल्फर, दॅट विल फॉर्म कॉपर सल्फेट, सॉरी कॉपर सल्फाइड, स्पेलिंग मिस्टेक. कॉपर सल्फाइड इज फॉर्म which then remove by filtration. कॉपर रिमूव्ह झाला, कॉपर सल्फाइड फॉर्म झाल्यामुळे कॉपर रिमूव्ह झाला, वॉटर रिमूव्ह झाला. आणि मग पुढची आपली जी थर्ड मेथड आहे, दॅट इज फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन बघा, डिस्टिलेशन मध्ये तुम्ही शिकलाय स्कूल मध्ये, हीट करायचं, गॅस फॉर्म होतो, तो गॅस अपवर्ड डायरेक्शन रिमूव्ह करणार. एकदा त्याच्या बॉइलिंग पॉइंट पेक्षा कमी टेम्परेचर आलं, तो गॅस पुन्हा लिक्विड फॉर्म मध्ये कन्वर्ट होणार. मग बघा इथं आपलं एक क्रूड ऑइल होतं, एक क्रूड ऑइल आपण पास केलं, इथं आपण त्याला हिट केलं होतं. हे आपलं काय फर्नेस आहे, दिस इज फर्नेस. काय केलं आपण त्या फर्नेस मध्ये क्रूड ऑइलला आपण हिट केलं. त्या फर्नेस मध्ये काय केलं, जो काही हीट सप्लाय आपण केली, मग क्रूड ऑइल काय हीट झालं आणि त्यात जे काय गॅस होते, ते गॅस या चेंबर मध्ये आले. दॅट गॅस एंटर इन दिस चेंबर. तो गॅस आपला अपवर्ड डायरेक्शन मूव्ह करतो इथे, आणि एकदा त्याच्या मेल्टिंग सॉरी बॉइलिंग पॉइंट मध्ये टेम्परेचर कमी झालं, तो गॅस पुन्हा कुठल्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल, दॅट गॅस इज कन्वर्टेड इनटू लिक्विड फॉर्म विच गेट कलेक्टेड इन कंपार्टमेंट. दॅट गॅस इज कन्वर्टेड इनटू लिक्विड फॉर्म विच गेट कलेक्टेड इन कंपार्टमेंट. इथे बघा तुम्हाला दिसते डिफरंट कंपार्टमेंट दाखवले आपण. दिस इज वन कंपार्टमेंट, दिस इज वन कंपार्टमेंट, दिस इज वन कंपार्टमेंट, ये कंपार्टमेंट आहे, ये कंपार्टमेंट आहे. प्रत्येक कंपार्टमेंट मध्ये डिपेंडिंग ऑन द टेम्परेचर व्हेरियन, टेम्परेचर मध्ये बघा डिफरन्स आहे, त्या टेम्परेचर डिफरन्स नुसार डिफरंट कंपार्टमेंट मध्ये डिफरंट गॅस फॉर्म होती. मग बघा इथे आपल्याला मिळते, सगळ्यात शेवटी आपल्याला मिळाला ब्युटीमेन, म्हणजे आपण म्हणतो ना कोल सॅम्पल. नंतर मिळालं तुम्हाला इथे लुब्रिकेटिंग ऑइल मिळाला, मग फ्युएल ऑइल मिळालं, म्हणजे आपण म्हणतो पेट्रोल, मग मिळालं डिझेल, पॅराफिन, नॅफ्था, गॅसोलिन. गॅसोलिन म्हणजे आपलं पेट्रोल, गॅसोलिन, नॅफ्था, पॅराफिन, डिझेल, फ्युएल ऑइल, लुब्रिकेटिंग ऑइल, ब्युटीमेन, सगळे कसे आले, सेपरेट झाले डिपेंडिंग ऑन द टेम्परेचर. हा जो गॅस वरती मूव्ह करतोय, त्या गॅसच्या बॉइलिंग पॉइंट पेक्षा टेम्परेचर जर कधी लोअर झालं, तो गॅस काय होईल, पुन्हा दॅट गॅस इज कन्वर्टेड इनटू लिक्विड फॉर्म. दॅट लिक्विड इज कलेक्टेड इन डिफरंट कंपार्टमेंट. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक आउटलेट असणार तुम्हाला, आउटलेट जिथे तुमचा गॅस बाहेर रिमूव्ह होईल, आउटलेट असेल. Here is one outlet. This is one outlet. This is one outlet. असं तुमचा गॅस वरती मूव्ह करणार, आणि जे लिक्विड आहे
लिक्विड तुमचं या कंपार्टमेंट मध्ये जमा होताना, इथे लिक्विड जमा होते, लिक्विड जमा होताना इथे प्रत्येक टेम्परेचर झोन आहे. म्हणजे बघा 300 ते 350, 250 to 300, 220 to 250, 180 to 200, 60 to 180, 25 to 60, डिपेंडिंग ऑन द टेम्परेचर व्हेरियन्स. डिफरंट झोन मध्ये, डिफरंट कंपार्टमेंट मध्ये तुम्हाला डिफरंट टाइप ऑफ गॅस जो लिक्विड फॉर्म करून राहिला असो, असं डिफरंट कंपार्टमेंट मध्ये तुम्हाला डिफरंट टाइप ऑफ फ्रॅक्शन्स आपल्याला मिळतोय. दॅट इज कॉल्ड एज अ फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. तुम्हाला काय काय मिळालं? गॅसोलीन, नॅफ्था, पॅराफिन, डिझेल, फ्युल ऑइल, लुब्रिकेटिंग ऑइल आणि ब्युटेमेन मिळालं. मग आपण कसं कसं कुठे कुठे यूज करतोय याच्याविषयी माहिती बघूयात आपण नेक्स्ट लेक्चरला, की व्हॉट इज द यूज ऑफ naphtha, gasoline, petrol, diesel, that we will see in